नमस्कार. तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अद्वैतला जाग येते आणि तो आब्बाच्या रूममध्ये जातो. तर आब्बा तिथे नसतात. आब्बाला आवाज देतात, पण आब्बा कुठेच दिसत नाही. अद्वैत सरोजला आवाज देतो. सरोज सुद्धा येते आणि म्हणते की काय झालं अद्वैत? यावर अद्वैत बोलतो की आब्बा कुठे आहे? सरोज म्हणते की अचानक कुठे गेले, थांब मी बाहेर बघून येते. आणि ती जाते. तेव्हा रजनी आणि रोहिणी सुद्धा येतात. रजनी अद्वैतला म्हणते की तुला कसं कळलं? तू खालती कसा काय आलास? तेव्हा अद्वैत म्हणतो की मला अचानक आबाचा आवाज ऐकू आला. ते कुठला तरी मंत्र म्हणत होते. मी बघायला आलो खाली, तर ते इथे नाही आहे. रजनी म्हणते की एवढ्या पहाटे ते वॉकला नाही जाणार, पाऊस आहे आणि या मनस्थितीमध्ये तर नाहीच नाही. सरोजचे लक्ष टेबलवरती जातं आणि म्हणते की एक मिनिट, इथे नारळ होता ना? तेव्हा रोहिणी सुद्धा म्हणते की हो यस, इकडचा नारळ गायब झाला आहे. म्हणजे ते नारळ घेऊन डॅड गेले आहे का बाहेर? अद्वैत म्हणतो की पण ते कुठे गेले आहे? सरोज म्हणते की आबा पळसांब्याला गेले असणार. तेव्हा सगळेजण शॉकच होतात. अद्वैत म्हणतो की काय? तेव्हा रजनी घाबरूनच म्हणते की वहिनी, न सांगता आबा पळसांब्याला कसे गेले? मला खूप भीती वाटते. तेव्हा अद्वैतला आठवतं की काकी मला काहीतरी सांगणार होती. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मला माहिती नाही? आता तिला विचारू का नको? सोहमचं जे काही झालं आहे त्यानंतर तिला आता विचारलं योग्य नाही. काय करू मी? तेव्हा अद्वैत म्हणतो की मी जातो पळसांब्याला. सरोज म्हणते की अरे पण अद्वैत. यावर अद्वैत म्हणतो की हे सगळं काय चाललं आहे ते मला कळायलाच हवं आणि तिथून जातो. अद्वैत पळसांब्याला जायला निघतो. सरोज म्हणते की नीट जपून जा, गाडी व्यवस्थित चालव आणि अद्वैत तिथून जातो. तेव्हा रोहिणी दरवाजा लावायला जाते. तेव्हा बघते तर नारळ नसतो, म्हणून बाहेर येऊन शोधाशोध करते. नारळ कुठे आहे? तिला नारळ दिसत नाही, म्हणून तिची चिडचिड होते. तर तिचं लक्ष नारळाकडे जाते आणि तो नारळ उचलते. हा नारळ तर मी ठेवलेला नारळ आहे आणि आता थोड्या वेळापूर्वी डॅडच्या हातात सुद्धा बघितला होता मी, कारण जोगतिनीने दिलेल्या नारळावर कुंकवाचे ठसे होते. हे कसं शक्य आहे? ही साधीसुधी गोष्ट नाहीये. आता मला अद्वैतच्या मागोमाग पळसांब्याला निघावंच लागेल. तेव्हा ती लगेच ड्रायव्हरला फोन करते आणि म्हणते की लगेच गाडी काढायची. रोहिणी गाडीत बसलेली असते आणि नैनाला फोन लावते. नैना फोन उचलते, पण ती खूप झोपेत असते. रोहिणी म्हणते की ताडकन जागी हो, मी काय सांगते ते ऐक. डॅड पळसांब्याला गेले आणि अद्वैत सुद्धा त्यांच्या मागोमाग गेलाय. आता घरात सरोज आणि रजनी दोघी आहे, पण त्या दोघींची मनस्थिती खराब आहे आणि सोहम तर शुद्धीतच नसेल. श्री सुद्धा घरी नाही. कला आजारी आहे. हा चान्स आहे तुला. तू एक काम कर, तू असं काहीतरी कर. ती कला इतकी आजारी पडेल, तिला इतका त्रास होईल, ती लवकर या आजारपणापासून उठलीच नाही पाहिजे, कळलं? तेव्हा नैना म्हणते की ओके ठीक आहे. रोहिणी म्हणते की हा प्लॅन मध्ये काहीही गडबड नको आहे मला. तेव्हा नैना म्हणते की तुम्ही काळजी नका करू, मी करेल आणि फोन ठेवून देते. नैना स्वतःशीच बोलते की काय करता येईल, काय करू? कलाला रोज सकाळी चहा कॉफी काहीतरी देतात, त्यातच काहीतरी गडबड करावी लागेल आणि ती विचार करते. तेव्हा तिला सुचतं आणि आठवतं की कलाला ब्राझील नटची ॲलर्जी आहे. मी हेच करते, इकडे हे कोणालाच माहिती नाही आहे. परफेक्ट. मी आता ब्राझील नटची पावडर मागवते, दुधात मिक्स करते आणि मसाला दूध करते. तर इथे दुसरीकडे आपण पाहतो की रोहिणी अद्वैतच्या गाडीचा पाठलाग करते. रोहिणी ड्रायव्हरला म्हणते की फास्ट गाडी चालव. इथे दुसरीकडे आपण पाहतो की नैना किचन मध्ये आलेली असते. नैना सुवर्णाला म्हणते की मला कॉफी देते. सुवर्ण कॉफीची तयारी करते. नैना सुवर्णाला म्हणते की आपण कलाला चहा नको द्यायला, छान गरमागरम मसाला दूध देऊया. सुवर्णा म्हणते की हो ठीक आहे, मी बनवते. यावर नैना म्हणते की तू कॉफी कर, मी करते मसाला दूध. नैना मुद्दामून सुवर्णाला म्हणते की अगं तू माझी साडी इस्त्री केली का? मी सांगितलं होतं ना मला कार्यक्रमाला जायचं आहे, साडी इस्त्री कर, विसरली आहेस ना तू? नाही नाही, आधी जा आणि माझी साडी इस्त्री करून ये. तेव्हा सुवर्णा तिथून जाते. नैना ब्राझील नट काढते आणि त्याला कुटते. तर इथे दुसरीकडे आपण पाहतो की आबा पळसांब्याला देवीच्या मंदिरात येतात. तेव्हा तिथे अद्वैत सुद्धा पोहोचतो. आबा नारळ पुरण्यासाठी खड्डा करतात, त्यात नारळ पुरत असतात. तेव्हा तिथे जोगतीन येते. अद्वैतचे लक्ष आबाकडे जातं. अद्वैत स्वतःशीच म्हणतो की आबा इथे काय करतायत, काय चाललं आहे हे सगळं? तेव्हा रोहिणी सुद्धा अद्वैतच्या मागोमाग येते. ती लपून बघत असते.
जोगतीन आबाला म्हणते की हा नारळ पुरल्यावर सध्या आलेलं अरिष्ट पुरलं जाऊ शकतं, पण आता नाही. या नारळाबरोबर संकट कणभर कमी होईल. पण या शापाची सावली इतकी गडद आहे, ती सावली अख्खं घर गिळू शकते. आबा खूप घाबरलेले असतात आणि म्हणतात की मी आता काय करू, म्हणजे माझ्या घरावरचं संकट टळेल. खरं तर माझ्यापासून या शापाला सुरुवात झाली. मग जर मी संपून गेलो कायमचा, तर माझा जीव गेला तर शाप माझ्याबरोबर जाईल ना. अद्वैतला हे ऐकून मोठा धक्काच बसतो. आब्बा म्हणतात की तसं होणार असेल तर मी ते पण करायला तयार आहे. अद्वैत स्वतःशीच बोलतात की आब्बा काय बोलतात हे. जोगतीन बोलते की संकटाची नांदी झाली आहे, धोका आहे. आबाला हे ऐकून टेन्शन येतं आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.